तेव्हा घेऊन येतात माझ्या बायकोसाठी साडी कवर. त्या दोघी येतात माहेरपणाला तेव्हा घेऊन येतात माझ्या बायकोसाठी साडी कवर, सुनेसाठी छानशी माळ मोत्याची, नातवासाठी अगदी नवीन खेळणं आणि माझ्यासाठी आणतात आपल्या हातानं तयार केलेलं सांबार पीठ किंवा पेन छाच. माहेरी 4 दिवस राहणार असं सांगून येतात ते आपल्या नवऱ्यांना. माहेरी 4 दिवस राहणार असं सांगून येतात ते आपापल्या नवऱ्यांना आणि करू लागतात तयारी निघण्याची. दुसरा दिवस संपायला लागला. त्या वावरताच्या घरात तोवर गजबजलेलं असतं माझं घर. त्या वावरताच्या घरात तोवर गजबजलेलं असतं माझं घर. त्यांचं मोठ्या आवाजात गाणं, खिदळत निसंकोच हसणं, एकमेकींच्या पाठीवर थाप मारणं, सारं कसं भरून टाकतं या घरात. सारं कसं भरून टाकतं या घराला. माझ्या हातचा चहा चांगला होत नाही याची पूर्ण कल्पना आहे त्यांना. माझ्या हातचा चहा चांगला होत नाही याची पूर्ण कल्पना आहे त्यांना. तरी सोफ्यावर पाय पसरून बसत त्या चहाचा ऑर्डर देतात मला. त्या चहाचा ऑर्डर देतात मला. संकोचानं बायको उठायला लागली की त्याला बसवून घेतात जबरीनं जवळ. उठू नको तू, करू दे. संकोचानं बायको उठायला लागली की तिला बसवून घेतात जवळ. बाहेरपणाला येताना माझ्या बहिणी घेऊन येतात खळखळणारी ऊर्जा. बाहेरपणाला येताना माझ्या बहिणी घेऊन येतात खळखळणारी ऊर्जा, गगनात न मावणारा आनंद, वात्सल्याचा ओलावा. शुक्ल पक्षाप्रमाणे दरवर्षी वाढतंय वजन माझं, तरीही किती वाढलायस असं म्हणतात. तरीही किती वाढलायस असं म्हणतात. त्या आल्याच्या 3ऱ्या दिवशी दाराबाहेर चाहूल येते दाजींची. त्या आल्याच्या 3ऱ्या दिवशी दाराबाहेर चाहूल येते दाजींची आणि धडधडायला लागतो जीव माझा त्यांच्या जाण्याची वेळ झाल्याच्या जाणीवेने. आणि धडधडायला लागतो जीव माझा त्यांच्या जाण्याची वेळ झाल्याच्या जाणीवेनं. त्यांच्यासोबत निघून जाते माझी मरगळ, माझं एकलेपण, आयुष्य संपत आल्याची जाणीव. उरते फक्त एक पोकळी त्यांना पुढल्या भेटीपर्यंतची. उरते फक्त एक पोकळी त्यांच्या पुढच्या भेटीपर्यंतची. दाजी सोबत त्यांचं पाऊल पडतं दाराबाहेर आणि त्या मागे वळून बघत असतात मला दिसते माझी आई त्यांच्या देहबोलीतून. दाजींसोबत त्यांचं पाऊल पडतं दाराबाहेर आणि त्या मागून वळत मागे वळून बघत असता मला दिसते आई, माझी आई त्यांच्या देहबोलीतून. या क्षणी मला करावीशी वाटते एखादी चिरंतन कविता त्यांच्यावर. या क्षणी मला करावीशी वाटते एखादी चिरंतन कविता माझ्या बहिणींवर. अर्थात ही कविता लिहायला घाई करायची नाही हे पक्क ठाऊक आहे मला. ही कविता लिहायची घाई करायची नाही हे पक्क ठाऊक आहे मला. बहिणी आणि कविता हे दोन्ही विषय काळानुसार स्वप्नाने थोडासा येतात. बहिणी आणि कविता हे दोन्ही विषय काळानुसार स्वप्नाने